परभणी हिंसाचार आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामध्ये राज्य सरकारकडून समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि न्यायालयीन चौकशी सुद्धा केली जाणार आहे। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू कशामुळे झाला, समिती याची चौकशी करेल। सेवानिवृत्त न्यायाधीश VL आचलिया यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली गेली आहे। परभणीमध्ये 10 डिसेंबर 2024 रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती आणि त्यानंतर परभणीमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला होता। पण या बंदला हिंसाचाराचं वळण लागलं। हिंसाचारादरम्यान पोलिसांनी कडक कारवाई केली आणि कारवाईमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला। या प्रकरणामध्ये राज्य सरकारने आता चौकशी करण्याची विनंती ही न्यायालयीन चौकशी समितीकडे केली गेलेली आहे। आता परभणी हिंसाचार आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामध्ये सगळी चौकशी होणार आहे। सरकारकडून समिती स्थापन करण्यात आलेली आहे, ज्या अंतर्गत न्यायालयीन चौकशी या प्रकरणाची पार पडेल। सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समिती शोधणार आहे। सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली।